हे तुम्ही नावकवाडी म्हणून बोलतोय शिवाजी मुस्कर ते नाही, पण जे हे हा जे खरं पूर्वी बोलतो. मला एका शेतामध्ये एका उभ्यामध्ये आमच्या माणूस 4 बॅटऱ्या म्हणला, आणि एक हे कोण लावून मी पाहिजे. हे करून तिथं संरक्षण करतोय. बाकी शेतामध्ये 2 बॅटऱ्या लावून एक आणि अवलांश लावून तिथं रात्रभर रखवारी करत असतात. तरी गौरेने काय आम्हाला थांबता येत नाही आणि गौरे येऊन दररोज आमच्या शेतामध्ये नुकसान करत आहे. त्याच्यावर आमची 2 टाइम जंगल खात्याच्या लोकांनी येऊन पंचनामा केलाय. 2000 किंवा 1500 वर त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई दिली नाही. किती वर्ष त्रास आहे आता ह्यो त्रास आता कमी की माझे मी करतोय आता 20 वर्षापासून मला त्रास चालू आहे. इथं आता हे नालकोवाडी ते ऊस फक्त माझा तेवढा आहे. बाकी दुसरा ऊस कोणाचा नाही. सगळ्यांनी ऊस काढून टाकलेला आहे. आता आम्ही बोरसाठी 2-4 लाख रुपये खर्च केलाय. फिरीसाठी 5 लाख रुपये खर्च केलाय. त्याच्यासाठी आता हे आम्हाला करायची पाहिजे यासाठी. वन विभागानं काय याच्यावर बंदोबस्त केलाय का? काही नाही बंदोबस्त त्यांनी काही केला नाही. फक्त येतात येऊन पंचनामा करून देतात 1500 किंवा 2000 रुपये जास्त ती आता करून गेली की दुसरे 2 वर्षानंतर वन खात्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळते. ती काय आता केल्यावर लगेच आम्हाला मिळते अशी भरपाई नाही. आता मुगाची नुकसान केले. मूग आता कमीत कमी माझा अर्ध्या एकरला मूग खाल्ला आहे सगळा. मग आता या वन्य प्राण्यांच्या या नुकसानीमुळे तुम्हाला भविष्यात या पुढे तुम्हाला शेती करायची इच्छा आहे का? आता विचार नाही आता ही शेती करण्याची विचार नाही अशी बसलेली आहे परिस्थिती. आम्ही जगायचं कसं हे आता प्रश्न आम्हाला पडलेला आहे सगळा. हे जो काय करायचा विचार हे आता वर खात्या लोकांनी करायला पाहिजे. काय करायचं गहू खाल्यावर काय करायचं शेती वन्य प्राण्यांची बरं, इकडं. शेतीच करायची